यातली सगळी मधुमधुर अशी पदं त्यांनी आपल्या मधाळ आवाजाने लोकप्रिय केली. आता जे पद आपण ऐकणार आहोत ते त्यांचं अतिशय आवडीचं पद, जे त्यांनी नाटकात म्हटलंच, पण अनेक वेळा त्यांच्या नाट्यसंगीताच्या मैफलीची सुरुवात या पदाने व्हायची. या पदाचं वैशिष्ट्य हे की ह्याच्यात जे वर्णन आलंय ते त्यांच्या गायनालाही लागू पडतं. देवयानी ही कच्याशी बोलायला आली आहे, पण ती त्याच्या मधुमधुर अशा बोलण्यातच गुंगून गेली. तन मन की सुद्धा विसर गळी या ठोरीवर आधारित हे पद आहे. जी अवस्था जयमालाबाईंच्या गायकीने तमाम संगीत नाट्यप्रेमी रसिकांची झाली होती तेच व्यक्त करणारं हे देवयानीचं पद, त्याला जोडून तिचं स्वगत आणि नंतरचं एक पद, अशी दोन पदं आपण ऐकूया. नाटक आहे विद्याहरण आणि नायिका देवयानी.